आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण अनेक आजारांकडे दुर्लक्ष करतो. पण काही आजार असे असतात जे सुरुवातीला साधे वाटतात पण नंतर गंभीर स्वरूप धारण करतात. त्यापैकीच एक म्हणजे ब्रेन ट्यूमर. जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत ब्रेन ट्यूमर म्हणजे काय, तो कसा ओळखायचा, त्याची लक्षणं कोणती आणि वेळेवर निदान का महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका ह्या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये असामान्य पेशींची वाढ होणे. या पेशींची वाढ नियंत्रणाबाहेर जाते आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम करू लागते. ब्रेन ट्यूमर दोन प्रकारचे असतात, बेनाईन म्हणजे सौम्य आणि मॅलिग्नंट म्हणजेच कॅन्सरजन्य. सौम्य ट्यूमर हळूहळू वाढतो आणि सहसा कमी धोकादायक असतो, तर कॅन्सरजन्य ट्यूमर वेगाने वाढतो आणि कधीकधी शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ब्रेन ट्यूमर कसा ओळखायचा. ब्रेन ट्यूमरची लक्षणं सुरुवातीला खूप साधी आणि सामान्य वाटू शकतात, पण जर ही लक्षणं वारंवार आणि दीर्घकाळ दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. सर्वात कॉमन लक्षण म्हणजे सतत होणारी डोकेदुखी, विशेषतः सकाळी उठल्यानंतर डोके जड होणे, उलट्या होणे किंवा डोकेदुखी वाढत जाणे हे गंभीर संकेत असू शकतात. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे दृष्टीत बदल. अचानक डोळ्यासमोर धुसर दिसणे, डबल दिसणे किंवा दृष्टी कमी होणे ही लक्षणं मेंदूवरील दाबामुळे होऊ शकतात. यासोबतच काही लोकांना ऐकण्यात बदल किंवा कानात आवाज येणे असंही जाणवू शकतं. ब्रेन ट्यूमरचा आणखी एक मोठा संकेत म्हणजे झटके येणे म्हणजे सीजर्स. ज्यांना पूर्वी कधीच झटके आले नाहीत त्यांना अचानक झटके येऊ लागले तर ते गंभीर लक्षण असू शकते. यामध्ये शरीर थरथरणे, शुद्ध हरपणे किंवा काही क्षणांसाठी प्रतिसाद न देणे यांचा समावेश होतो. तसेच स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळ होणे किंवा व्यक्तिमत्वात बदल दिसू शकतो. काही लोकांना साध्या गोष्टी लक्षात राहत नाहीत, निर्णय घेण्यात अडचण येते किंवा त्यांच्या वागण्यात अचानक बदल दिसतो. हे मेंदूच्या विशिष्ट भागावर परिणाम झाल्यामुळे होते. शरीराच्या हालचालींवरही याचा परिणाम होऊ शकतो. हात पाय कमकुवत होणे, चालताना तोल जाणे किंवा बोलण्यात अडचण येणे ही देखील ब्रेन ट्यूमरची लक्षणं असू शकतात. तर काही वेळा चेहऱ्याच्या एका बाजूला सुन्नपणा देखील जाणवतो. ही सर्व लक्षणं इतर आजारांमध्येही दिसू शकतात, त्यामुळे लक्षणांवरून निष्कर्ष काढणं हे योग्य नाही. पण जर ही लक्षणं सातत्याने दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. ब्रेन ट्यूमरचे निदान करण्यासाठी MRI आणि CT स्कॅन यांसारख्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमुळे मेंदूंमध्ये कोणतीही असामान्यता नाही ना हे पाहिलं जातं. उपचाराबद्दल बोलायचं झालं तर ब्रेन ट्यूमरचा उपचार त्याच्या प्रकारावर, आकारावर आणि स्थानावर अवलंबून असतो. यामध्ये सर्जरी, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी यांचा समावेश होतो. काही वेळा औषधांद्वारेही लक्षणं नियंत्रित केली जाऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट एकच, लवकर निदान म्हणजे जीवन वाचवण्याची जास्त शक्यता. आपलं शरीर आपल्याला सतत संकेत देत असतं, फक्त ते वेळेवर ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. सतत होणारी डोकेदुखी किंवा इतर लक्षणं कधीही दुर्लक्षित करू नका, कारण एक छोटा निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. शेवटी जागतिक ब्रेन ट्यूमर दिन हा केवळ जागरूकता निर्माण करण्यासाठी नाही, तर स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. माहिती शेअर करा, जागरूकता वाढवा आणि वेळेवर उपचार घ्या. आणि हो, कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नका. प्रत्येक आजारावर उपचार उपलब्ध असतात. त्यामुळे शांत राहा, योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सकारात्मक राहा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या आजाराबद्दल माहिती ऐकायला आवडेल हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.